धर्म जर विचार करायला गेलो तर जगामध्ये फक्त एकच धर्म आहे, हिंदू आहे। जगात कुठेही न घडलेला अशा प्रकारचा एक इतिहास जो आहे जो फक्त आपल्या देशात घडला आणि त्याची मुख्य भूमी ही महाराष्ट्र आहे आणि बाकी जगात देशच्या देश कन्वर्ट झाले आणि आम्ही 800 वर्षाचे अन्याय अत्याचार सहन करूनही हिंदूच शिल्लक आहे। म्हणजे मी जेव्हा हे ऐकते ना तेव्हा माझ्या अंगावर पण शहारे येत आहेत। परंतु दुर्दैवानं आमच्या सरकारांचं पण धोरण असंच राहिलं की त्यांनी या इतिहास विषयक त्यांना काही आस्था नसल्यामुळे आमच्या गडाची अजूनही दुरावस्था होतच राहिली। अगदी सीबीएसईचा जो सिलेबस आहे त्या सीबीएसई सिलेबसमध्ये फक्त 2.25 पानं मराठी शाळेच्या वाट्याला आली आणि मराठ्यांनी केवळ राज्यविस्तार नाही केला तर या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सगळीकडे मराठ्यांनी सांस्कृतिक योगदानही मोठ्या प्रमाणात दिल्यामुळे आज आम्ही हिंदू म्हणून शिल्लक राहिलो। अतिशय रोमांचकारी असा शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळातला पण इतिहास आहे। या संताजी घोरपडेंच्या ज्या लढाया आहेत ना या जगाच्या सगळ्या विद्यापीठात शिकवल्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारच्या लढाया आहेत। आजपासून 325 वर्षांपूर्वी एक विधवा स्त्री एवढ्या प्रबळ सत्ताधीश औरंगजेबाशी लढायला उभी राहिली आणि तिच्याच कारकिर्दीत औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला। ती लोककल्याणकारी राज्याची संकल्पना अतिशय भव्य स्वरूपात 18व्या शतकात जर कोणी राबवली तर ती अहिल्यादेवी होळकरांनी राबवली। पण हे महाराष्ट्रातल्या जिजामाता आहेत ना आमच्याकडे, ताराराणी पण आमच्याकडेच आहेत ना, परंतु त्याकडे दुर्लक्ष झालंय। मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो ना देखे सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, अपने के खातिर करना है कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें। कवी कलशांची ही कविता आज आपल्या सगळ्यांना छावा चित्रपटाच्या माध्यमातून माहीत आहे। शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांचा जो इतिहास आहे या इतिहासाला पूर्ण समाजापर्यंत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आज करत आहेत आणि त्या कामासाठी स्वतःचं आयुष्य ज्यांनी वाहून घेतलेलं आहे ते आजचे आपले व्यक्तिमत्व आणि इनविन्सिबल सोल्स या आपल्या नेक्स्ट एपिसोडचे गेस्ट आहेत श्री सुधीरजी थोरात। नमस्कार सर, मी इनविन्सिबल सोल्स या व्यासपीठावर तुमचं स्वागत करते। नमस्कार। सुधीर थोरात सर यांनी BCom कंप्लीट केलेलं आहे, त्यासोबत त्यांनी LLB केलं आहे, स्थायिक पुण्यातनं आहेत। स्वराज्य रक्षणाचा लढा आणि 18व्या शतकातील हिंदवी साम्राज्य या ग्रंथाचे सहलेखक आहेत। किल्ले रायगडवरील शिवपुण्यतिथी या अभिवादन कार्यक्रमाच्या आयोजनात 1991 पासून 2025 पर्यंत सलग 35 वर्ष कार्यरत आहेत। श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे विविध पुरस्कार आणि उपक्रम सुरू करण्यासाठी यांचा मोठा सहभाग आहे आणि शिवशंभू विचार मंच या संस्थेचे महाराष्ट्र राज्य संयोजक आहेत। आम्हाला तुमच्याशी आज गप्पा मारायचा योग आलाय आणि तुमच्यासोबत शिवचरित्र आणि शंभूराजे यांचे आदेश आणि विचार ऐकण्याची संधी मिळाली, त्यासाठी आम्ही खुश आहोत। मला असं तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही या मार्गावर आलात, म्हणजे तुम्ही ही चळवळ हाती घेतलीत, त्याआधी आपलं बालपण याबद्दल काही सांगाल का? मी जन्मतः पुण्याचाच आहे, परंतु आमचं मूळ गाव इचलकरंजी। माझे वडील नोकरीनिमित्तानं पुण्यात स्थायिक झाले आणि त्यावेळेला ते पुण्यामध्ये वानवडी इथं राहायला आले, त्यामुळे माझा जन्म तिथला वानवडीचा पुण्यातल्या, की जिथे अगदी आमच्या घराच्या जवळ महादजी शिंदेंची जी छत्री आहे वानवडीतली ती अगदी जवळ होती आमच्या घरापासून। इतक्या त्या परिसरामध्ये माझं लहानपण गेलं, परंतु मी तिथे 3री पर्यंत होतो। पुढे तिथल्या अगदी छोट्या घरातनं मग आमच्या वडिलांनी कोथरूडला एक जरा प्रशस्त घर घेतलं, बांधलं ते, आणि त्यामुळे मी 1975-76 सालापासून आता जवळजवळ 50 वर्ष हे कोथरूडमध्येच पुण्यामध्ये राहतोय। आणि RSS शी तुमचा जो परिचय आहे तो कसा आला? माझे वडील, माझे काका हे दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होते, त्यांच्या लहानपणापासून ते दोघेही करत होते, त्यामुळे तोच वारसा माझ्याकडेही आला। आणि वानवडीत असतानाही अगदी ज्याला शिशू म्हणतो आपण असं शिशू असतानासुद्धा मी संघशाखेत गेलो, परंतु त्या आठवणी काही फार
लक्षात नाहीत. परंतु जेव्हा मी कोथरूडला राहायला आलो त्यानंतर काही वर्षांनी, एकतर कोथरूडला राहायला आलो त्याच वेळेला इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली आणि त्यामुळे 1-1.5 वर्ष 2 वर्ष तर कुठे फारशा संघशाखा जाहीर स्वरूपात लागत नव्हत्या. त्यानंतर काही काळाने माझा कोथरूडमधल्या संघाशी संबंध आला, तिथल्या कार्यकर्त्यांशी संबंध आला आणि त्यातनं मी दैनंदिन संघशाखेत जायला लागलो आणि मग संघाचे जे काही अधिकारी प्रशिक्षण वर्ग असतात ते केल्यामुळे, त्यातनं प्रशिक्षण मिळाल्यामुळे मी पुढच्या काळात संघाचं काम करायला सुरुवात केली. म्हणजे बाळकडू तुम्हाला संघाचं आणि या सगळ्या गोष्टींचं घरातनंच होतं. पण सुरुवात तुमची तुमच्या एज्युकेशनच्या नंतर झाली असं म्हणायला हरकत नाही आहे. संघात सामील होण्यापूर्वी म्हणजे त्याच्या आधी तुमचं एज्युकेशन आणि व्यावसायिक रीतीने तुम्ही काय करत होतात? माझं 87 साली BCom झालं, जे पुण्यात गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आहे तिथे झालं. मी मगाशीच सांगितलं तसं शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात मी संघ शाखेत जायला सुरुवात केली होती. तर 1985 साली मी संघाचा पहिला अधिकारी प्रशिक्षण वर्ग केल्यानंतर एका छोट्या शाखेची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली. त्या शाखेच्या निमित्ताने माझं संघाचं प्रत्यक्ष काम सुरू झालं. दरम्यान माझं ग्रॅज्युएशन म्हणजे BCom पूर्ण झाल्यावर मग मी लॉ करायचं ठरवलं होतं. अजूनही काही मला पुढच्या काही गोष्टी करायच्या होत्या. खरं म्हणजे कंपनी सेक्रेटरी असंही मला कंप्लीट करायचं होतं. परंतु या काळात संघकामही मी खूप मोठ्या जोमाने करायला सुरुवात केली आणि लॉ पूर्ण झाल्यावर असं लक्षात आलं की कंपनी सेक्रेटरी पूर्ण व्हायला अजून खूप वेळ जाईल आणि मला पूर्णकालिक संघाचं काम करायची इच्छा होती. माझ्या वडिलांनी बरेच त्यांचं संपूर्ण आयुष्यच संघ आणि भारतीय मजदूर संघ ही जी एक कामगार आघाडी आहे त्याच्यासाठी वाहिलं होतं. माझे काकाही संघाचे प्रचारक होते. माझ्या मोठ्या दोन्ही बहिणी यांनी देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं पूर्णकालिक काम केलं होतं. त्यामुळं घरामध्ये ही सगळी पार्श्वभूमी असल्यामुळे मलाही असं वाटलं की आपणही संघाचं पूर्णकालिक काम करावं. त्यामुळे BCom LLB झाल्यानंतर कंपनी सेक्रेटरीचा तो कोर्स जो चालू होता त्यातला एक ग्रुप माझा झाला होता आणि दुसरा मी अटेम्प्ट करणार होतो. परंतु वय वाढत चाललं, तर तेव्हा करायचं असेल काम तर उमेदीतच केलं पाहिजे, पूर्णकालिक काम करायचं असेल तर. आणि म्हणून मग मी पुढचं शिक्षण BCom LLB झाल्यानंतरचं बाकी घेतलं नाही आणि 1990 साली मी संघाचा प्रचारक म्हणून काम करायला सुरुवात केली. रायगड जिल्ह्यामध्ये मला ती नियुक्ती मिळाली. खरं तर हे जे तुमचं उत्तर आहे ना ते आजच्या यूथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे की अटेम्प्ट केलं किंवा आपण आयुष्यामध्ये कुठलंही शिक्षण जेव्हा घेतो तेव्हा कुठं थांबायचं हेही कळलं पाहिजे. कारण तुम्ही शिक्षण घेताय पण ते शिक्षण घेणंच जर संपलं नाही तर तुम्ही कार्य कधी करणार? तर अगदी बरोबर आहे. आपलं पॅशन ओळखून तुम्ही ते शिक्षण थांबवलं आणि संघाचं काम हातात घेतलं. सेवा, संघटन आणि संस्कार या 3 गोष्टी RSSच्या केंद्रस्थानी आहेत. याचा प्रत्यक्ष अर्थ काय आहे? सेवा हा विषय संघामध्ये मुख्यतः संघाचे तिसरे जे सरसंघचालक होते पूजनीय बाळासाहेब देवरस यांनी प्रामुख्याने हा इंट्रोड्यूस केला. तोपर्यंत संघ जो आहे तो संघटन या विषयातच काम करत होता. हिंदू समाजाचं संघटन करायचं एक माध्यम म्हणजे संघाची शाखा आहे असं मानून संघाने संघाच्या शाखाच वाढवण्यावर भर दिला. परंतु समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात जायचं असेल आणि तिथे आपला प्रभाव निर्माण करायचा असेल तर याला वेगवेगळे आयाम जोडले पाहिजेत. म्हणून कैलासवासी बाळासाहेब देवरस यांनी सेवा विषय संघामध्ये जोडला आणि त्याच्यामधनं वेगवेगळ्या प्रकारची जी सेवा कार्य स्वयंसेवकांनी त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन सुरू केली ती आज काही लाखांमध्ये पोचलेली आहे. तर संघ संघटन करतच होता आधीपासून, त्याच्याचबरोबर सेवा कार्य या पद्धतीने सुरू केले संघाने आणि संस्कार अर्थात हा संघाचा फार महत्त्वाचा भाग मानला गेला. संघाची छोटीशी शाखा असते, त्या शाखेमध्ये तुम्हाला शारीरिक तुमच्याकडनं चांगलं करून घेतलं तर काही खेळ तुम्हाला रोज खेळले जातात. त्याच्याचबरोबर देशभक्तीपर गीतं, देशभक्तीपर कथा तुम्हाला सांगितल्या जातात. त्यानंतर संघाचे असे जे वेगवेगळे वर्ग होतात या वर्गामधनंही तुम्हाला तुमच्या वैभवशाली इतिहासाची माहिती करून दिली जाते आणि त्यामुळे स्वाभाविकरित्या देशभक्तीचा संस्कारही सगळ्या बालांवर तरुणांच्या मनांवर होतो. आणि म्हणून संघाने हे हातात जे घेतलेलं आहे संघटन करण्याचं काम, सेवा करण्याचं काम आणि तरुण पिढीवर संस्कार करण्याचं काम, याचे खूप दूरगामी चांगले परिणाम आता आपल्याला संघाच्या शताब्दी वर्षात दिसायला लागलेत. तर श्री शिवाजी रायगड स्मारक या मंडळाचे कार्यवाह आहात तुम्ही. 2023 साली शिवछत्रपती राज्याभिषेक सोहळ्याची जबाबदारी तुमच्यावर होती
आणि तो सोहळा खूप मोठा अगदी झाला होता. आम्ही टीव्हीवर पाहिलाय तो. तर त्याबद्दल आणि त्याच्या तयारीबद्दल काही सांगाल तुम्ही आम्हाला? मुळात माझी थोडीशी माहिती अशी की मी जेव्हा 1985 ते 1990 या काळामध्ये पुण्यात कोथरूडला किंवा या सगळ्या परिसरात काम करत होतो, तेव्हा मी अनेक माझ्या सहकारी तरुणांना घेऊन किल्ल्यांवर जायचो. संघातनं जे इतिहासाचं माहिती मिळाली होती, तर त्यातनं एक किल्ले पाहण्याची ओढ निर्माण झाली आणि त्यामुळे मी अनेक तरुणांसह जवळजवळ 20 किल्ले हे सायकलवरनं जाऊन पाहिलेत पुण्यातनं. तर संघाचा प्रचारक निघालो तेव्हा माझी नियुक्ती रायगड जिल्ह्यात करण्यात आली आणि मग मी 1990 ते 94 रायगड जिल्ह्यात असल्यामुळे माझा आवडीचा विषय आणि गड किल्ल्यांचा होता. बाबासाहेब पुरंदरे यांचे या व्याख्यान मला लहानपणी ऐकल्यामुळे शिवाजी महाराजांच्या इतिहासाची एक ओढ निर्माण झाली होती. या सगळ्यातनं रायगड किल्ल्याशी आणि तिथे असलेल्या शिवपुण्यतिथी कार्यक्रमाशी माझा संबंध आला. शिवपुण्यतिथी कार्यक्रमासाठी मी जवळजवळ 1991 ते 2025 सलग 35 वर्ष काम करतोच आहे. परंतु दरवर्षी गडावर होणारा राज्याभिषेक सोहळाही तितकाच महत्त्वाचा असतो आणि म्हणून आम्ही तिथीच्या राज्याभिषेक सोहळ्याला, जो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला होतो, त्याला दरवर्षी जात असतो. परंतु याचं काम करणारी संस्था जी आहे ती वेगळी आहे आणि आमचं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आहे, ते या सगळ्या अन्य संस्थांनाही सहाय्यभूत काम करत असतो आम्ही. त्याप्रमाणेच आम्ही अशी एक कल्पना केली की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. तर हे जे 350वं वर्ष आहे संपूर्ण, याच्यामध्ये शिवचरित्राची, त्यांच्या कार्याची, शिवाजी महाराजांच्या, ही प्रसिद्धी समाजासमोर आली पाहिजे मोठ्या प्रमाणात. म्हणून हा कार्यक्रम खूप भव्य दिव्य प्रमाणात व्हायला हवा. म्हणून 1-1.5 वर्ष आधीपासून आम्ही या विषयात काम करणाऱ्या सगळ्या संस्थांना, कार्यकर्त्यांना भेटायला सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाकडे आम्ही या संदर्भात अर्ज दिले आणि असा 350वं वर्ष असल्यामुळे तुम्ही या संदर्भात विशेष काही मदत या काम करणाऱ्या सगळ्या संस्थांना केली पाहिजे. त्यातून अनेक संकल्पना पुढे आल्या आणि रायगडवर अतिशय भव्य असा हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा 2023 साली केला. कारण 23-24 साल जे होतं ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष होतं. या निमित्तानं झालेल्या मग कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्यक्ष एक व्हिडिओ संदेश त्या कार्यक्रमासाठी गडावर पाठवला. प्रचंड प्रमाणात व्यवस्था त्या कार्यक्रमासाठी उभ्या करायला लागल्या. महाराष्ट्राचं बहुतांश मंत्रिमंडळ हे प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहिलं. शिवाजी महाराज हे तेव्हाचे राज्यकर्ते होते आणि ते आदर्श राज्यकर्ते मानले जातात. तर आत्ताच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या 350व्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने गडावर येऊन लोककल्याणकारी राज्य शासन चालवण्याचा संकल्प करावा असं आम्ही त्यांना आव्हान केलं होतं. आणि कारण शिवाजी महाराजांचं राज्य हे लोककल्याणकारी राज्य होतं. त्यांच्या मुद्रेतही तसं त्यांनी म्हटलं की शेवटचा जो शब्द आहे ते मुद्रा भद्राय राजते, म्हणजे मला हे राज्य कशासाठी करायचं आहे तर लोककल्याणासाठी करायचं आहे आणि म्हणून तुम्ही लोककल्याणकारी राज्य करायचा संकल्प या वर्षात रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर येऊन करा असा आम्ही आग्रह धरल्यामुळे त्याप्रमाणे हे सगळं मंत्रिमंडळ आणि अनेक त्यांचे सहकारी मोठ्या प्रमाणात गडावर आले. खूप मोठ्या प्रमाणात त्या निमित्तानं व्यवस्था करण्यात आल्या होत्या. अत्यंत सुंदर उपक्रम होता तो. आणि मी असं म्हणेन की म्हणजे कोविडमध्ये जिथं आपण सगळेजण एकमेकांपासून दूरी ठेवून सगळ्यांपासनं जे काही बोलत नव्हतो, त्यानंतरची ही एक जनजागृती आणि हे जे संघटन होतं, जसं तुम्ही संघाचं सांगताय की सेवा, संघटन आणि संस्कृती, ह्या तिन्हीला धरून हा कार्यक्रम अत्यंत सुंदररित्या त्यावेळी झाला होता. दरम्यान जेव्हा कोविडचे काही 1-2 वर्ष होते, त्या दरम्यान शिवजयंती किंवा शिवपुण्यतिथी ह्या तुम्ही कशा साजऱ्या केल्या? कारण तिथे तुम्ही पोचूच शकत नव्हतात रायगडावर आणि तुमचं जे प्रेम आहे गड आणि किल्ले याच्यावर आता मला लक्षात येत आहे की तुम्ही दरवर्षी तिथे जाताय. तर त्या दरम्यान आपण काय केलं आहे? मी 1991 सालापासून रायगडवरच्या शिवपुण्यतिथी कार्यक्रमाला जातोय. हा कार्यक्रम आज म्हणजे आता 2025 सालात आपण जर विचार केला तर जवळजवळ 130 वर्ष गडावर चालू आहे. लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठीच या मंडळाची स्थापना केली. त्यातनं ही शिवपुण्यतिथी गडावर सुरू झाली. त्यातनंच ह्या रायगडावर आज जी शिवाजी महाराजांची आपण समाधी पाहतो ती या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या प्रयत्नातनं झालेली समाधी आहे. जीर्णोद्धार सगळा त्यातनंच झाला. तर मी जेव्हा या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाशी जोडला गेलो आणि पुढे जवळजवळ 15 वर्ष सलग त्या कार्यक्रमाला जात राहिलो. 2006 साली मंडळाच्या सगळ्या सभासदांनी माझ्याकडे जबाबदारी दिली, मला कार्यकारिणीत घेतलं मंडळाच्या आणि
या मंडळाचा मी तेव्हापासून कार्यवाह झालो. त्यामुळे स्वाभाविक तेव्हापासून माझं या मंडळाशी संबंधित आणि शिवपुण्यतिथी कार्यक्रमाशी संबंधित सहभाग अधिक वाढला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2020 साली कोरोना हा मार्च महिन्याच्या सुमाराला त्यांनी जास्ती डोकं वर काढलं. त्याच्या 1-2 महिने आधीपासून त्याची चिन्ह दिसत होती. पण मार्च महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला एकदा जनता लॉकडाऊन 1 दिवसासाठी केला आणि 1-2-3 दिवसाची गॅप घेऊन नंतर त्यांनी 21 दिवसाचा लॉकडाऊन पहिल्यांदा केला. त्यामुळे सगळीकडेच निर्बंध आले, सगळे लोक आपापल्या ठिकाणीच थांबून राहिले आणि त्याच काळात शिवपुण्यतिथी येणार होती. चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीला पुण्यतिथी असते. माझ्या कल्पनेप्रमाणे त्या वर्षी 6 एप्रिलला ती पुण्यतिथी आली होती. आणि तेव्हा आता पुण्यतिथी कशी करणार, तर आपण कर्मकांडात अडकून राहायला नको की शिवपुण्यतिथी आहे म्हणजे तिथे जायचं, महाराजांच्या पुतळ्याला हार घालायचा, तिथे लोक येतील, मग कोणीतरी एक प्रमुख वक्ता भाषण करेल वगैरे वगैरे, मिरवणूक काढू पालखीची. तर हे तर यावर्षी शक्य नाही आहे. मग आत्ता समाजाची गरज काय आहे, तर सुरुवातीच्या काळात अन्नधान्याची आपल्याला माहिती की खूप हाल होत होते. विशेषतः जे रिमोट एरिया आहेत, रायगड किल्ल्यावर पण जे रहिवासी आहेत, तर त्यांना अन्नधान्य कुठनं मिळणार? रायगड खोऱ्यातले अनेक आदिवासी आहेत, वनवासी आहेत, त्यांना अन्नधान्य कुठनं मिळणार? त्यामुळे आम्ही महाडचे जे SDO होते त्यांना विनंती केली की आम्ही शिवपुण्यतिथी म्हणजे यावर्षी गरजूंना अन्नधान्याचं वाटप करणार आहोत. आणि मी पुण्यामध्ये आमच्या सगळ्या हितचिंतकांना आवाहन केलं आणि एका दिवसात माझ्याकडे 200 धान्याची किट्स जमा झाली. 20-20 किलोची साधारणतः सगळी किट्स होती आणि ती आम्ही एका टेम्पोत घेऊन पोलिसांची SDOनी परवानगी दिली, कारण तुम्ही या कामासाठी जर येत असाल तर आम्ही तुम्हाला परवानगी देतो. आणि मग शिवपुण्यतिथी म्हणजे आम्ही फक्त एक उदबत्ती किंवा कापूर घेऊन गेलो होतो. एक हार 2 छोटे नेले होते. तेवढेच महाराजांना सिंहासनाच्या इथे जो पुतळा आहे तिथे घातले, समाधीला घातले आणि एक उदबत्ती कापूर तिथे लावलं. आणि या निमित्तानं केलं काय, तर गडावरच्या सगळ्या रहिवाशांना अन्नधान्याचं वाटप केलं. गडाच्या पायथ्याशी मी म्हटलं असं आदिवासी वाड्या अनेक आहेत, तिथल्या आदिवासींना जाऊन ती सगळी मदत केली. पण तिथेच न थांबता आम्ही मग सगळ्या गावागावांमधले सर्वे केले. आमचे कार्यकर्ते त्या गावात होते त्यांच्याकडनं, आणि खरोखरीचे गरजू कोण लोक आहेत, सर्वात जास्त अफेक्टेड ज्याला आपण म्हणू, त्यांची यादी काढली, त्या कुटुंबांची यादी काढली. आणि मग आम्ही पुढचे 2-2.5-3 महिन्यामध्ये मिळून रायगड किल्ल्याच्या घेऱ्यातल्या एकूण 30 गावांमध्ये मिळून 3000 धान्याचे संच वाटप केले. हे सगळे संच आम्हाला लोकांनी डोनेट केले होते आणि ते डोनेशन मिळून आम्ही या पद्धतीने धान्याचं वाटप केलं. आणि आम्ही राज्याभिषेकही तसाच पद्धतीने त्यावर्षी साजरा केला की शिवराज्याभिषेक आहे, तर परत लॉकडाऊन लागलेलंच होतं, तर कर्मकांडात नको अडकायला, यावर्षी समाजाची जी गरज आहे त्याच्यासाठी काम करूया. हीच आपली शिवपुण्यतिथी आणि हाच आपला शिवराज्याभिषेक. मला वाटतं निश्चित महाराजांनी सुद्धा या कार्यासाठी आम्हाला आशीर्वाद दिले असतील. अगदीच अगदीच. म्हणजे मी जेव्हा हे ऐकते ना तेव्हा माझ्या अंगावर पण शहारे येत आहेत की शिवाजी महाराजांना आपण म्हणतो रयतेचा राजा, आणि तुमच्या माध्यमातून आणि तुमच्यासारख्या लोकांच्या संघटनाच्या माध्यमातून महाराजांनी त्यांच्या रयतेची काळजी घेतली की जेव्हाही केव्हा लढाया असतील किंवा काही असतील, तर ही एक करोना ही आयुष्य आणि मृत्यू यामधली एक लढाईच होती, जिथं की सोशल डिस्टन्सिंग हे आपल्या भारतामध्ये फार कमी आहे. आपल्याकडे पॉप्युलेशन एवढं आहे, त्याच डिस्टन्सिंग ठेवणं आणि तरीही आपला कार्यवाह वाहनं हे थोडंसं अवघडच होतं त्या काळात. अगदीच शिवछत्रपतींनीच त्यांच्या रयतेची काळजी घेतली तुमच्या माध्यमातून, असं म्हणायला हरकत नाही आहे. महाराजांचे जे गड आहेत, किल्ले आहेत किंवा आपल्या इतिहासाची ही धरोहर आहे, आणि ही धरोहर आपल्या पुढच्या पिढीला कळावी यासाठी आपण काय केलं पाहिजे? तुमचा त्यासाठी काय संदेश आहे? मुळात आज जी आपल्याला गडकिल्ल्यांची, विशेषतः महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांची दुरावस्था दिसतीये, तर ती तशी का आली ह्याचं आपण थोडीशी माहिती घेऊया इतिहासात जाऊन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी हे औरंगजेबाशी लढल्या आणि औरंगजेबाचं इथे निधन झालं. त्यानंतर शाहू महाराजांनी राज्य स्थापन केलं, पहिल्या शाहू महाराजांनी. त्यांच्या कारकिर्दीतच या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं आणि ज्याला आपण अटक ते कटक असं विशाल साम्राज्य म्हणतो ते निर्माण झालं. परंतु अखेर आपापसातली दुही आणि अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे आपण इंग्रजांकडनं हरलो आणि 1818 साली संपूर्ण देश अधिकृतरित्या ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. तोपर्यंत काही काळ काही पूर्वेचा भाग, काही उत्तरेतला भाग असा त्यांच्याकडे होता. परंतु जेव्हा मराठा साम्राज्याचं पतन झालं त्या दिवशी संपूर्ण देश त्यांच्या ताब्यात गेला.
ब्रिटिशांनी पहिली गोष्ट काय केली तर गडकिल्ल्यांवर जायला बंदी घातली. गडांवर जाणाऱ्या वाटा ज्या होत्या त्या वाटेत तिथले वृक्ष कापले आणि वाटांवर पाडले आणि वाटाही बंद करून टाकल्या. नियम केले, गडावर केलात तर तुम्हाला अटक व्हायची. तर अशा पद्धतीने ब्रिटिशांनी हे केलं. याचं त्यांचा हेतू हा होता की तुम्ही गडावर गेलात तर तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास आठवणार, त्यापासून प्रेरणा मिळणार, त्यामुळे तुम्ही गडावर जाऊच नये. या हेतूने त्यांनी अशा प्रकारचे कायदे नियम केले. परंतु त्याचा परिणाम असा झाला की एखादी वास्तू जशी वापरली तर ठीक राहते आणि वापर नाही झाला त्याचा तर ती वास्तू हळूहळू मोडकळीस येते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच पद्धतीने या गडकिल्ल्यांची दुरावस्था झाली. म्हणजे रायगड किल्ल्याचाही जर विचार करायचा झाला तर 1818ला रायगडसुद्धा पडला आणि ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 1883 सालापर्यंत रायगडावर कुणी गेल्याची नोंदच नाही, कारण गडावर जायलाच बंदी होती. आणि त्यामुळे या सगळ्या किल्ल्यांची जी दुरावस्था झाली आहे त्याचं प्रमुख कारण आहे. हीच गोष्ट लोकमान्य टिळकांच्या लक्षात आली. याचं एक कारण असं होतं की 1883 साली एक जेम्स डग्लस नावाचा ब्रिटिश, की जो मुंबई इलाक्यातल्या काही गोष्टी इतिहासाच्या आवडीने पाहायला आला होता आणि तो वेगवेगळी ठिकाणं पाहत होता. तर त्याला हे शिवाजी महाराजांचं चरित्र माहिती झालं. त्यातनं त्याला उत्सुकता निर्माण झाली की या राजाचा गड कुठे आहे, राजधानी होती ती गड आहे कुठे, आणि म्हणून तो रायगडावर आला. तो ब्रिटिश असल्यामुळे त्याला परवानगी मिळाली, त्यांनी काढली परवानगी रायगडावर जाण्याची. आणि मग रायगडावर जाऊन तिथली सगळी दुरावस्था पाहिली त्यांनी. तर सिंहासनाच्या इथनं मोठे वृक्ष बाहेर आले होते, समाधीच्या इथे आजूबाजूला जंगल माजलं होतं, तिथेही वृक्ष आले होते बाहेर. अशा प्रकारची स्थिती सिंहासन आणि समाधीची होती आणि अनेक वास्तू अतिशय पडीक अवस्थेमध्ये त्याला दिसल्या. या सगळ्याचं वर्णन या जेम्स डग्लसनी त्याच्या बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकात लिहिलं. म्हणजे त्यांनी मुंबई इलाक्यातल्या, मुंबई परिसरातल्या अनेक वास्तूंना भेट दिली, त्यात रायगडलाही दिली. म्हणून रायगडचा एक स्वतंत्र चॅप्टर या बुक ऑफ बॉम्बे पुस्तकात त्यांनी दिला आणि त्या चॅप्टरमध्ये त्यांनी ही सगळी माहिती दिली. हे सगळं लोकमान्य टिळकांनी वाचलं, पाहिलं आणि मग त्यांनी या समाधीचा रायगडावरचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं. त्याच्यासाठी एक मोठी चळवळ त्यांनी उभी केली. 1885 साली एक सभा घेतली पुण्यात हिराबागेत. त्या सभेतनं केलेल्या मागणीचा एक परिणाम असा झाला की ब्रिटिशांनी या रायगड किल्ल्यावरच्या समाधीच्या पूजा अर्चेसाठी वर्षाला 5 रुपये मंजूर केले. मग 1895 साली लोकमान्यांनी पुन्हा हिराबागेत पुण्यातच सभा घेतली. तो दिवस होता 30 मे 1895. त्या दिवशी एक कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्या कमिटीचंच यथावकाश नाव झालं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ. तर या मंडळाच्याच प्रयत्नातनं रायगड किल्ल्यावर पहिल्यांदा शिवजन्मोत्सव झाला. मग शिवपुण्यतिथी नियमित सुरू झाली आणि मग ब्रिटिशांशी संघर्ष 30 वर्ष केल्यानंतर 1925 साली समाधीच्याही जीर्णोद्धाराला परवानगी मिळाली आणि 26 साली समाधीचा जीर्णोद्धार झाला. मला हे सांगण्याची अभिमान एवढ्यासाठी वाटतो की तोपर्यंत आपल्या किल्ल्यांची फक्त पडझडच चालू होती आणि किल्ल्यांवर जायलाही आमच्या स्वातंत्र्यपूर्व काळात त्या बंदी होती. असं असताना लोकमान्यांनी स्थापन केलेल्या या मंडळाच्या प्रयत्नातनं रायगडावरच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला. ही कुठल्याही गड किल्ल्याच्या जीर्णोद्धाराची पहिली घटना आहे भारतातली, कारण त्यापूर्वी असं कुठेच झालं नव्हतं. त्यामुळे या किल्ल्यापासून प्रेरणा घेऊन, या किल्ल्याचा झालेला जीर्णोद्धारापासून प्रेरणा घेऊन मग अन्य किल्ल्यांच्या चळवळी सुरू झाल्या आणि आता त्याला खरं म्हणजे खूप चांगलं व्यापक स्वरूप प्राप्तही झालं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आत्ताच 2-3 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे की जागतिक वारसा स्थळामध्ये एकूण महाराष्ट्रातले 11 आणि तामिळनाडूला जो जिंजीचा किल्ला आहे, जो शिवाजी महाराजांनी त्यांच्या दक्षिण भारत मोहिमेत जिंकून घेतला होता, तो असे 12 किल्ले आता जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेत. तर ह्या चळवळीचा हा चांगला परिणाम आहे. पण दुरावस्था जी आहे ती मुख्यतः ब्रिटिशांमुळे झाली होती. परंतु एक दुर्दैव हे इथं सांगणं आवश्यक आहे की ब्रिटिशांनी तर 47 साली आपल्याला देश दिला आपल्या ताब्यात, तर त्यानंतर तरी आपण ही काळजी घ्यायला हवी होती. परंतु दुर्दैवानं आमच्या सरकारांचं पण धोरण असंच राहिलं की त्यांनी या इतिहासविषयक त्यांना काही आस्था नसल्यामुळे आमच्या गडाची अजूनही दुरावस्था होतच राहिली. गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये अनेक दुर्गप्रेमी मंडळींनी अनेक संस्था स्थापन करून या विषयामध्ये समाजाचं आणि सरकारचं लक्ष वेधून घेतलं आणि या चळवळीला आता एक व्यापक स्वरूप प्राप्त झालं आहे. त्यामुळे पुढच्या काळात या गडकिल्ल्यांना पुन्हा चांगलं स्थान प्राप्त होईल, तिथे त्याची चांगल्या प्रकारे डागडुजी केली जाईल.
तिथल्या वास्तू ज्या आहेत त्या पुन्हा संरक्षित केल्या जातील. काही ठिकाणी शक्य असेल तर त्यांची पुनर्रचना करावी लागेल, ती करता येईल. तर अशा आधारे या गतकाळातल्या वैभवशाली इतिहासाला पुन्हा उजाळा देण्याचं काम आपण निश्चित करू शकतो. निश्चितच. म्हणजे मी ॲज पीपल असं जसं म्हणतो की आपण या राज्यातली जी लोकं आहोत, तर आम्ही सगळ्यांनी हे केलं पाहिजे की आम्ही नियमितपणे या गड किल्ल्यांना भेट दिली पाहिजे. कारण पर्यटन वाढलं तर त्याच्याकडे अजून जास्त लक्ष आकर्षित होईल. खूप छान. तर हा खूप चांगला संदेश आहे सगळ्या श्रोत्यांसाठी की जेव्हा जेव्हा वेळ मिळतोय आपल्या जवळच्या गड किल्ल्यांना भेट द्या, जेणेकरून त्याचा जीर्णोद्धार होईल आणि परत एकदा हे गड किल्ले सुसज्ज होतील आपल्यासाठी. शिवशंभू हा एक विचार मंच तुम्ही स्थापन केलेला आहे आणि हा विचार मंच स्थापन करण्यामागची तुमची प्रेरणा काय होती? शिवशंभू विचार मंचाची स्थापना आम्ही 2016 साली केली. त्याचा उद्देश असा होता की शिवचरित्र आणि एकूणच मराठेशाचा इतिहास जो आहे तो ज्या योग्य पद्धतीने, अभ्यासपूर्ण पद्धतीने समाजासमोर यायला हवा होता, तो येत नाही असं आमचं म्हणणं होतं. म्हणजे अगदी शालेय पाठ्यपुस्तकात सुद्धा महाराष्ट्रात फक्त 4थीला तोपर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास होता आणि त्यानंतर एवढा सगळा पराक्रमी अटक ते कटक साम्राज्य निर्माण झालं, हा इतिहास हा कुठेच पाठ्यपुस्तकात शिकवला जात नव्हता. अगदी CBSEचा जो सिलॅबस आहे त्या CBSE सिलॅबसमध्ये फक्त 2.25 पानं मराठीशाहीच्या वाट्याला आली होती. म्हणजे एक आपण थोडासा विचार करूया की जगामध्ये आज 190-95च्या आसपास देश आहेत. 60-70 देश मुस्लिम आहेत, 80 ते 90 देश ख्रिश्चन आहेत आणि काही जपान, चीन, इंडोनेशिया वगैरे वगैरे, कोरिया या ठिकाणी काही बौद्ध आहेत. तर हे सगळे देश ख्रिश्चन झाले कधी? तर त्यांच्यावर ख्रिश्चनांचं जे आक्रमण झालं त्यावेळेला झाले. म्हणजे राज्यकर्ता बदलला आणि प्रजेचा धर्म बदलला. अशा पद्धतीने हे देशच्या देश ख्रिश्चन झाले. मग इस्लाममय कधी झाले? जेव्हा इस्लामचं त्यांच्यावर आक्रमण झालं तेव्हा ते इस्लाममय झाले. मग आमच्याही देशावर आक्रमणं झाली ना. 800 वर्ष तर आपण इस्लाम सगळी आक्रमणं सहन करत आलो आणि तरीही आम्ही हिंदूच राहिलो. मग असा दैदिप्यमान इतिहास जगात फक्त आमच्या एकाच देशाच्या वाट्याला आला आहे की ज्यांची मूळ संस्कृती अजूनही शिल्लक राहिली, ती त्यांच्यावर आलेल्या आक्रमणांमध्ये लोप पावली नाही. आणि सर्वात जगात भीषण अन्याय अत्याचार जर कोणी सहन केले असतील तर हिंदुस्थाननी सहन केले. असं असूनही आमच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये त्याला अगदीच नगण्य स्थान आहे. तर हा इतिहास फारसा माहिती न होताच आपली पिढी मोठी झाली. तर पुढच्या पिढीला तरी आपण तो माहिती करून द्यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही एक शिवशंभू विचार मंच, श्री शिवशंभू विचार मंच या नावाने एक फोरम ज्याला म्हणून आपण, हा श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या अंतर्गत उभा केला आणि योग्य आणि अभ्यासपूर्ण इतिहास समाजासमोर मांडताना त्यातनं उत्तम वक्ते तयार व्हावेत, उत्तम लेखक तयार व्हावेत, या विषयाच्या विविध अनुकूल संस्था संघटना या आमच्याशी जोडल्या जाव्यात, हा या सगळ्या विषयाचा शिवशंभू विचार मंच स्थापन करण्याचा मुख्य उद्देश होता. तर शिवशंभू मंचाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत आपली संस्कृती आणि धरोहर पोचवतोय. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की मुघल्स ह्यांचा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू आपल्या शिवाजी महाराजांचा किंवा आपल्या देशाचा कुठल्याही असेल तरी. शिवशंभू हा फक्त एक ऐतिहासिक विचार नसून आधुनिक काळातही याची नितांत गरज आहे. याबद्दल तुम्ही थोडं अजून आम्हाला एक्सप्लेन केलं तर बरं होईल. कारण आज आमच्या मुलांपेक्षा सुद्धा त्यांच्या पालकांना हे कळणं फार गरजेचं आहे की त्यांनी त्यांच्या मुलांना या विचारांकडे का न्यायला पाहिजे. या हेतूने मगाच्या प्रश्नातला एक हे सांगतो की आम्ही शिवशंभू विचार मंच स्थापन केला म्हणजे काय. तर सुरुवातीला आम्ही एक 2-3 वर्ष इतिहासविषयक जे तज्ज्ञ सगळे आपल्याला अनेक जण माहिती आहेत, म्हणजे उदाहरणार्थ आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा गजाननराव मेहेंदळे असतील, पांडुरंगजी बलकवडे आहेत, डॉक्टर केदार फाळके आहेत, शेषराव मोरे आहेत, सदानंदजी मोरे आहेत. तर अशा अनेक मंडळींना, प्रमोद मांडे पण त्यामध्ये होते, या मंडळींना आम्ही बोलवून महाराष्ट्रातल्या तरुण पिढीतल्या साधारणतः 150-200 जणांना 2 दिवसाच्या कार्यशाळेत एकत्रित करायचो आणि या सगळ्या मंडळींची त्यांच्यासमोर हे व्हायचे, कार्यक्रम व्हायचे, व्याख्यानं व्हायची आणि ते त्यातनं मार्गदर्शन ते करत होते. तर आमचा हेतू हा होता की
नवीन पिढीसमोर योग्य पद्धतीने इतिहास पोचावा. म्हणून मग यातनं आमचे वक्ते तयार झाले, लेखक तयार झाले. आज आता 8-9 वर्षानंतर जवळजवळ 1100 वक्ते महाराष्ट्रभर शिवशंभू विचार मंचाच्या माध्यमातून तयार झाले. अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचं आता अभ्यासपूर्ण लेखन करायला लागले. ह्या सगळ्याची गरज काय? तर अगदी अलीकडे आपण पाहिलं असेल की खालीद का शिवाजी म्हणून चित्रपट येऊ घातला होता आणि त्याचा जो ट्रेलर किंवा टीझर आपण म्हणतो प्रसिद्ध आधी झाला. त्याच्यामध्ये इतक्या अवास्तव गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. इतिहासात याचं काहीही कुठलाही संदर्भ पुरावा उपलब्ध नाही. म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान होते. आता याच्यापूर्वी हीच मंडळी शिवाजी महाराजांच्या सैन्यात 57% मुसलमान होते असं सांगायची. आता या चित्रपटात त्यांनी ते 35% आहे असं सांगितलं. 57%लाही आधार नाही आणि 35%लाही आधार नाही. शिवाजी महाराजांचे जे अंगरक्षक होते तर ते 11 अंगरक्षक मुसलमान होते. याला कुठला संदर्भ नाही. अफजल खान वधाच्या वेळेला शिवाजी महाराजांचे जे 10 अंगरक्षक होते त्यापैकी एक फक्त मुसलमान होता. पण अशा प्रकारची सर्रास खोटी माहिती ही समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातनं, मग वर्तमानपत्रातल्या लेखातनं नाहीतर या अशा प्रकारच्या चित्रपटांमधनं प्रसारित करण्यात येत होती. आणि तरुण पिढीला हे सगळं माहीत नसल्यामुळे शालेय अभ्यासक्रमातही शिकवलं नाही. त्यामुळं चटकन त्यांचा त्याच्यावर विश्वास बसत होता. त्यामुळे असे अनेक खोटे नॅरेटिव्स जे आहेत हे त्यांचं सत्य काय आहे, पुरावे काय आहेत, इतिहास प्रत्यक्ष अस्सल संदर्भ कागदपत्र काय सांगतात हे आम्ही समाजासमोर आणायला सुरुवात केली. आणि त्यातून आज या शिवशंभू विचार मंचाची मोठी चळवळ उभी राहिली आहे. ज्या चळवळीमध्ये अनेक तरुण कार्यकर्ते आहेत. म्हणजे आमच्याकडे असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं वय 20 ते 35 आहे. आणि ह्या एज ग्रुप आम्ही का निवडतोय तर आमचा हेतूच आहे की पुढचे 25-30 वर्ष या तरुणांनी या विषयात काम करावं. त्यांच्या हातात 25-30 वर्ष जी आहेत पुढची मोलाची, त्याच्यामध्ये त्यांनी इतिहासाचं संशोधन करावं आणि त्याचं वेगवेगळ्या प्रकारे प्रकटीकरण समाजामध्ये करावं. म्हणजे ज्याला चांगलं बोलता येईल त्यांनी वक्ता व्हावं. ज्याला लिहिण्याची थोडी आवड सवय आहे तर तो वर्तमानपत्रात लिहील, तो काही ब्लॉग लिहील, तो काही छोटी पुस्तकं लिहील, काही संशोधनपर निबंध प्रकाशित करेल. मग या विषयात मीडियामध्ये काम करणारे, प्रसारमाध्यमातून काम करणारे अनेक कार्यकर्ते, तर ते याच सगळ्या विषयाचं प्रसारमाध्यमात योग्य प्रकारे त्याला प्रसिद्धी देतील. मग अनेक दुर्गसंवर्धन करणाऱ्या संस्था आहेत. आता उदाहरणार्थ शिवजयंती साजरी करणारी अनेक मंडळं आहेत. महाराष्ट्रात प्रत्येक गावोगावी शिवजयंती होते. जेवढी काही 1000 गावं महाराष्ट्रात आहेत तर 90-95% कदाचित गावांमध्ये शिवजयंती साजरी होत असेल. तर ही मंडळी कोण आहेत? सगळी ही शिवप्रेमीच मंडळी आहेत. मग या सगळ्या अशा प्रकारे अनुकूल संस्थाच आहेत एका प्रकारे. तर त्या सगळ्यांना संस्थांना विषय मांडण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमामध्ये योग्य प्रकारचे वक्ते गेले पाहिजेत. म्हणून मग या संस्थांची पण आम्ही संलग्न आहोत. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या अनुकूल संस्था, त्याच्याचबरोबर आम्ही शिवचरित्र स्पर्धा आमच्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे सुरू केली. त्याच्यासाठी आम्ही एकूण मराठी शाहीच्या इतिहासावर 3 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. पहिलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आहे. दुसरं शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत मराठ्यांनी मुख्यतः संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, संताजी घोरपडे, धनाजी जाधवराव, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाशी लढा कसा दिला. आणि हा 27 वर्षाचा कालखंड आहे. त्याच्यावर आमचं दुसरं स्वराज्य रक्षणाचा लढा असं पुस्तक आहे. आणि त्यानंतर तिसरं पुस्तक 18व्या शतकातील हिंदवी साम्राज्य, ज्याच्यामध्ये हे स्वराज्याचं साम्राज्यात म्हणजे स्वराज्याचं रक्षण झालं आधी आणि मग त्याचा विशाल साम्राज्यात रूपांतर कसं झालं, मग मराठेशाहीचा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर राज्यविस्तार कसा झाला आणि मराठ्यांनी केवळ राज्यविस्तार नाही केला तर या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर सगळीकडे मराठ्यांनी सांस्कृतिक योगदानही मोठ्या प्रमाणात दिल्यामुळे आज आम्ही हिंदू म्हणून शिल्लक राहिलो. तर या सगळ्या इतिहासाची माहिती या तिन्ही पुस्तकात आहे. त्याच्यावर आधारित आम्ही 7वी पासून पदव्युत्तर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांची दरवर्षी एक लेखी परीक्षा घेतो आणि ती त्यांच्या शाळा कॉलेजात होते. आणि त्यानंतर त्या स्पर्धेची 2री आणि 3री फेरी किल्ले रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर होते आणि तिथे त्या स्पर्धेचा समारोप होतो. तर अशा पद्धतीची आम्ही स्पर्धाही नवीन पिढीसाठी विकसित केली आहे. खूप सुंदर. मग या ज्या आहेत ह्या सगळ्या मराठी शाळा आहेत की याच्यामध्ये इतर बोर्डाच्या शाळाही आहेत, जसं की CBSE बोर्डाच्या शाळा आहेत, त्यानंतर ICSE बोर्डाच्या शाळा आहेत, तर या सगळ्या शाळांचा सहभाग आहे त्यात? आहे. आत्ता CBSE सिलेबसच्याही शाळा येत आहेत त्याच्यामध्ये.
पण एक गोष्ट आम्ही केली आहे, ती म्हणजे आत्ता ही पुस्तकं तिन्ही मराठीमध्ये आहेत आणि तिन्ही पुस्तकं मिळून समग्र मराठीशाहीचा इतिहास साधारणतः 550 पानांमध्ये आहे. कुठल्याही 7वीच्या मुलाला सुद्धा वाचता येईल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन काय 80 वर्षाच्या माणसाला सुद्धा वाचता येईल अशा प्रकारचा हा इतिहास आहे, जो कादंबरी स्वरूपाचा नाही आहे आणि जो इतिहास संशोधनासारखा क्लिष्ट पण नाही आहे. तर आम्ही या तिन्ही पुस्तकांची 20 भाषांतरं करायला घेतलीत आणि त्यातलं हिंदी इंग्रजी भाषांतर आमचं पूर्ण झालं आहे आणि ते हिंदी इंग्रजी भाषांतर मागच्या वर्षी 31 जुलै 2024 रोजी दिल्लीत झालं. त्या कार्यक्रमासाठी 650 शिवप्रेमी उपस्थित होते आणि माजी राष्ट्रपती माननीय रामनाथजी कोविंद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे या दोघांच्या हस्ते त्या पुस्तकांचं दिल्लीत हिंदी इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन झालं आणि आता आमची एकूण 20 भाषांतरं सुरू आहेत. ज्या वेगळ्या भाषांमध्ये हे सगळी पुस्तकं होणार आहेत त्या सगळ्या भाषांमध्ये अर्थात आम्हाला स्पर्धा पण घ्यायच्या आहेत आणि म्हणून केवळ महाराष्ट्रापुरतं मराठीशाहीचा इतिहास सीमित न राहता मराठीशाहीने दिलेलं योगदान हे संपूर्ण देशभरात कळावं यासाठी आम्ही या सगळ्या वेगवेगळ्या 20 भाषा निवडल्या आहेत. त्यांची भाषांतरं सुरू पण झाली आहेत. पण या 20 भाषांमध्ये इंग्रजी तर अर्थात आहे आणि ते आमचं यापूर्वीच प्रकाशितही झालं आहे, परंतु जॅपनीज, जर्मन, फ्रेंच आणि स्पॅनिश या देखील भाषा असणार आहेत, जेणेकरून संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर हा जगात कुठेही न घडलेला अशा प्रकारचा एक इतिहास जो आहे, जो फक्त आपल्या देशात घडला आणि त्याची मुख्य भूमी ही महाराष्ट्र आहे, तर तो इतिहास अगदी चांगल्या लँग्वेज स्टँडर्डनी ट्रान्सलेशनच्या तो जगभर पोचावा असा आमचा प्रयत्न आहे. तर शिवजन्मापासून 18व्या शतकातील हिंदवी साम्राज्यपर्यंत या तुम्ही स्पर्धा घेता, याची पुस्तकं तुमच्याकडे आहेत. तर या सगळ्यातला अनेक प्रसंग आहेत, त्यामध्ये अनेक किस्से लिहिलेले आहेत. तुमचा सर्वात आवडता प्रसंग तो कुठला? एखादा प्रसंग तो तुम्ही आम्हाला सांगू शकाल? हा जो इतिहास आहे त्यातला शिवकाळातला इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांशी संबंधित जो इतिहास आहे तो आता बहुतेक ठिकाणी माहिती झाला आहे, पण अतिशय रोमांचकारी असा शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळातला पण इतिहास आहे आणि ह्याच्यातले जे अपरिचित लोक राहिले त्यापैकी एक आहे संताजी घोरपडे. तर आपल्याकडच्या लोकांना महाराष्ट्रातल्या फक्त एवढंच माहिती की संताजी आणि धनाजी यांना शत्रू एवढा घाबरायचा की शत्रूचे घोडेसुद्धा एवढे घाबरायचे की पाण्यातसुद्धा त्यांना प्रतिबिंब दिसायचं आणि पाणी पितानाही त्यांना भीती वाटायची. त्यामुळे तर ह्या संताजी घोरपडेंच्या ज्या लढाया आहेत ना, या जगाच्या सगळ्या विद्यापीठात शिकवल्या गेल्या पाहिजेत अशा प्रकारच्या लढाया आहेत. त्यातली एक लढाई जी आहे, जी 1695च्या सुमाराला त्यांनी कर्नाटकमध्ये कासिम खान म्हणून औरंगजेबाचा म्हणजे मुघलांचा सरदार होता, त्याचा एक दोड्डेरी म्हणून एक भुईकोट किल्ला आहे, त्या परिसरामध्ये चित्रदुर्ग आणि दोड्डेरी या परिसरामध्ये त्यांनी पराभव केला आहे. म्हणजे संताजीचं सैन्य जेवढं आहे त्याच्या 5 पट शत्रूचं सैन्य आहे आणि युद्धाचा म्हणजे या लढाईचा शेवट काय आहे तर शत्रूचा मुख्य सरदार मारला गेला आहे, उर्वरित सगळे अटक झालेत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात सगळं युद्ध साहित्य मराठ्यांना प्राप्त झालं आहे. हे आपल्यापेक्षा 5 पट जास्ती संख्येच्या शत्रूवर संताजी घोरपडेंनी मिळवलेला जो विजय आहे दोड्डेरी चित्रदुर्ग परिसरात हा अभूतपूर्व आहे. या एकेका लढाईवर 5-5, 10-10 चित्रपट निघायला हवेत, इतकं त्या संताजी घोरपडेंच्या. आणि अशा संताजी घोरपडेंच्या कारकिर्दीतल्या 5 लढाया आहेत. या प्रत्येक लढाईत शत्रू सैन्य त्यांच्यापेक्षा 5 ते 6 पट मोठं आहे आणि प्रत्येक लढाईचा शेवट असा आहे की शत्रू सैन्याचा जो प्रमुख सरदार आहे, सेनापती त्यांचा जो कोण आहे, जो मुघलांचा आहे थोडक्यात, तो एकतर ठार मारला गेला आहे किंवा अटक झाला आहे. तर हा इतिहासच कोणाला माहीत नाही. तर ह्याची माहिती आम्ही या पुस्तकांमध्ये दिली आहे आणि इथपासून 18व्या शतकातल्याही मराठ्यांच्या जर युद्ध मोहिमा पाहिल्या तर आम्ही या 3ऱ्या पुस्तकात, जे 18व्या शतकातील हिंदवी साम्राज्य पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मराठ्यांच्या यशस्वी 63 युद्ध मोहिमा दिल्या आहेत आणि त्या प्रत्येक मोहिमेमध्ये कोणता भूप्रदेश मराठ्यांनी जिंकला, ती मोहीम का करावी लागली, या सगळ्याची माहिती आणि यादी त्या पुस्तकामध्ये आहे. तर हा असा अपरिचित इतिहास जो आहे त्यातलं ही संताजी घोरपडेंची लढाई ही माझ्या दृष्टीने फार संस्मरणीय लढाई आहे, ज्यात त्यांनी मुघलांच्या कासिम खान नावाच्या सरदाराचा पराभव केला. म्हणजे थोडक्यात आपलं ध्येय गाठण्यासाठी आपली ताकद नाही तर आपला निश्चय दृढ असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही जर ठरवलं
तर तुम्ही सगळंच त्यातनं मिळवू शकता आणि हा आजच्या तरुणांसाठी खूप चांगला संदेश आहे. एक ती गोष्ट जी या पूर्ण सगळ्याच पुस्तकांमध्ये शेवटपर्यंत जी कॉमन आहे ज्याला आपण म्हणतो, की एक एक तो संदेश जो पहिल्यापासून शेवटपर्यंत आपल्या साम्राज्यात शिवछत्रपतींनी किंवा या शेवटच्या पुस्तकामध्ये दिला, तो एक संदेश कुठला आहे? जर आपण याला शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या राज्याला आजच्या भाषेमध्ये समजा शिवशाही म्हणतो, शिवशाहीच्या काळात असं होतं, असं नव्हतं वगैरे वगैरे, तर आपण असं समजूया की सगळा हा 17व्या-18व्या शतकाचा काळ तो शिवशाही असं एक आपण मानूया क्षणभर. तर या शिवशाहीची उपलब्धी आहे ना तीच महत्त्वाची आणि ती या तिन्ही पुस्तकांमध्ये आहे. भारताला इस्लाममय करायचं जे एक कालचक्र होतं, दुष्ट कालचक्र, कारण 700-800 वर्षावर आमच्यावर आक्रमणं चालू होती आणि बाकी जगात देशच्या देश कन्वर्ट झाले आणि आम्ही 800 वर्षाचे अन्याय अत्याचार सहन करूनही हिंदूच शिल्लक राहिलो. तर हे जे इतिहासाचं कालचक्र आहे ते शिवशाहींनी परतवून लावलं आणि भारताचा हिंदू समाज जो आहे मूळ इथला समाज, त्याचा धर्म, त्याची संस्कृती याचं रक्षण करण्यासाठी जे काम केलं आणि त्या कामाची मूळ प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तर तीच मांडणी आणि तोच विचार या तिन्ही पुस्तकांमध्ये आहे की मराठेशाहीने केलं काय, तर हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू समाजाचं रक्षण केलं. या समाजावर चालत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार हे या मराठा साम्राज्यामुळे बंद झाले. हे याचं सूत्र आहे. आणि सांगायचे झाले तर आमच्यावर अन्याय अत्याचार व्हायचे, आमची घरदारं लुटली जात होती, आमच्या माता भगिनींवर अन्याय अत्याचार होत होते, आमची मठमंदिर तिथल्या मूर्ती त्यांचा विध्वंस केला जात होता, आम्हाला जिजिया कर द्यावा लागत होता. या सगळ्या प्रकारचे अन्याय, आम्हाला परदेशात गुलाम म्हणून विकलं जायचं नेऊन. तर हे सगळे अन्याय अत्याचार या मराठा साम्राज्यामुळे थांबले. तर ही या मराठा साम्राज्याची मोठी उपलब्धी आहे. अशाच प्रकारची मांडणी या तिन्ही पुस्तकांमध्ये आहे. हे जे सगळं तुम्ही काम करताय, आता एवढ्या ठिकाणी व्याख्यानं करताय, तुमच्यामुळे महाराष्ट्राला एवढे सगळे व्याख्यानकर्ते मिळाले. पण तुम्ही स्वतः सोशल मीडियावर कुठेच नाही आहात किंवा तुमची कुठेही प्रसिद्धी नाही आहे. तुम्ही व्याख्यानमाला करताय, त्याच्याबद्दल काही नाही आहे, पुस्तकं लिहिलेली आहेत. तर याबद्दल थोडंसं काहीतरी सांगाल, की का तुम्ही सोशल मीडियावर किंवा लोकांपर्यंत का नाही पोहोचलात अजून? सुरुवातीचाच तुमच्या प्रश्नांमध्ये तुम्ही विचारलं होतं आणि तेव्हा आपलं बोलणं झालं की संघटन करणं हा संघाचं काम आहे. आणि म्हणून आजही तुम्ही पाहिलं तर समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओळखणारे फार कमी लोक आहेत. परंतु संघाच्या कामाचे त्यांना फायदे झालेत, लाभ झाला आहे त्यांना, वेगळ्या माध्यमातून त्यांना तो झाला आहे, असे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर आम्ही याच संघापासून प्रेरणा घेतलेली असल्यामुळे संघटन करणं हेच मी माझं प्राधान्य दिलं आहे. जर मी माझीच प्रसिद्धी करायला गेलो तर कदाचित संघटन करण्याच्या मूलभूत कामाकडे माझं दुर्लक्ष होईल. आणि म्हणून मी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी फार मागे न धावता मी संघटन करायचा प्रयत्न केला. त्यातनं शिवशंभू विचार मंचाचं काम उभं राहिलं, त्यातनं 1000-1100 वक्ते उभे राहिले. मी एकटा किती ठिकाणी जाणार, पण 1000-1100 वक्ते उभे राहिले. त्या 1000-1100 वक्त्यांमधनं आता आम्हाला महाराष्ट्राबाहेर पण हा शिवचरित्र आणि मराठीशाहीचा इतिहास घेऊन जाता येणं शक्य झालं आहे. तर त्या दृष्टीने मूलभूत कामाकडे आपण, जसं बी असतं की त्याने गाडून घेतलं तर त्यातनं झाड उभं राहणार आहे, ती बी नंतर दिसतही नाही कोणाला. तर तशाच पद्धतीचं आपण करावं काम, की आपली प्रसिद्धी नाही झाली तरी चालेल, पण आपल्या कामाची जी आहे ती उपलब्धी मात्र खूप मोठी राहील आणि ती समाजाला जाणवेल नक्की. अशा प्रकारे आपलं काम असावं या हेतूने मी करतो आहे. काही थोड्याफार प्रमाणामध्ये व्हिडिओ माझेही आहेत, काही नाही असं नाही. परंतु त्यापेक्षाही मी प्रयत्न कशाला केला, की पुन्हा एकदा कोरोना काळाचं उदाहरण सांगतो, की कोरोना काळामध्ये निर्बंध आले आणि आम्ही दरवर्षी शिवशंभू विचार मंच या नावाने जी कार्यशाळा घेत होतो ती त्यावर्षी घेणं शक्य नव्हतं. त्याच वर्षी आमच्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाला 1400 वर्ष पूर्ण होत होती, पण तो कोरोना काळामुळे त्याचंही काही सेलिब्रेशन करता येत नव्हतं. त्याच वर्षी आमच्या मंडळाचे सरकार्यवाह श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या वयाला 60 पूर्ण झाली. तर आम्हाला त्यांची एक षष्ठाब्दी मोठ्या प्रमाणात, कारण ज्येष्ठ इतिहासकार म्हणून महाराष्ट्राला ते सगळीकडे माहिती आहेत, तर ती पण आम्हाला साजरी करता येत नव्हती. मग आम्ही असं ठरवलं की ठीक आहे, आपण एक ऑनलाईन व्याख्यानमाला घेऊ. आणि मग आम्ही मंडळाचं 125 वर्ष आणि पांडुरंगजी बलकवडे यांची षष्ठाब्दी असा एक समन्वय साधून 60 व्याख्यानांची मालिका
घेतली आणि दर शनिवारी आमचं एक व्याख्यान एक वक्ता द्यायचा आणि अशी आमच्या आता यूट्यूबवर 60 व्याख्यान आहेत. अरे वा. त्याच्यामधलं एक व्याख्यान मी पण दिलं होतं, पण माझा एकच व्याख्यानाचा सहभाग होता. पण अन्य 59 व्याख्याते होते, त्याच्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंपासून सगळ्या मंडळींनी त्या व्याख्यानमालेत व्याख्यान दिलं. तर या निमित्तानं 30-60 व्याख्यानं मात्र आमच्या यूट्यूबवर आहेत, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या. किंवा रायगडावर शिवपुण्यतिथी कार्यक्रम होतात, तिथल्या काही मान्यवरांची भाषणं आमच्या यूट्यूब चॅनलवर आहेत. पण माझं स्वतःचा जो आहे सहभाग, तो संघटन करण्यासाठी आणि बाकी वक्त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे आणण्यासाठीचा असतो, असा सहभाग असतो. काय नाही, पण हा जो तुमचा उपक्रम आहे हा अत्यंत सुंदर आहे. कारण आजच्या काळामध्ये जिथं सगळंच AI करतंय, म्हणजे माणसाला काहीही पाहिजे आज, तर तो जातोय आणि तो AIला विचारतो की हे कसं करायचं. त्यामुळे काय झालं की वाचन किंवा अभ्यास करणं हा प्रकार जो आहे तो कमी झाला आणि हा आपल्याला संस्कृतीपासून परत दूर घेऊन जाणार आहे. पण या तुमच्या उपक्रमामुळे आपली येणारी पिढी ही तरीही अजून वाचेल. व्याख्यानं द्यायची असतील तर अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे अभ्यास करतील आणि त्यांना खूप फायदा होईल. तसंच हे कार्य करत असताना तुम्ही काही मोडी लिपीमधली कागदपत्र आहेत ज्यांचं आता सध्या भाषांतर करत आहात मराठी लिपीमध्ये आणि जवळपास 200 खंड प्रकाशित करण्याचं तुमचं काम चालू आहे. तर ही जी मोडी लिपीतली कागदपत्रे ही नेमकी काय आहेत? आपल्या सगळ्यांना माहितीसाठी सांगतो की 16व्या 17व्या 18व्या शतकात मराठी किंवा मराठा राज्यकर्ते आपण म्हणूया, यांची पत्रव्यवहाराची किंवा राजव्यवहाराची भाषा जी आहे ती जरी मराठी असली तरी तिची लिपी मोडी होती. मोडी ही एका विशिष्ट कारणासाठी एक विकसित केली गेलेली लिपी आहे, मराठीच्याच अंतर्गत ती येते. तर अशी असंख्य कागदपत्र मोडी लिपीतली आजही उपलब्ध आहे. ज्या काही गोष्टी ब्रिटिशांनी केल्या त्यात त्यांनी आपला इतिहास नव्याने लिहून काढला, तसा आपला इतिहास दडवून पण ठेवला. तर हा दडवून ठेवलेला जो इतिहास आहे हा या मोडी कागदपत्रांमध्ये आहे. कारण पत्रव्यवहाराची राजव्यवहाराची भाषा ती होती. त्यामुळे असंख्य कागदपत्र, म्हणजे फक्त पुण्यामध्येच 5 कोटी मोडी कागदपत्र नंबर केलेली उपलब्ध आहे. याशिवाय मुंबईत आहेत, कोल्हापूरला आहेत, साताऱ्याला आहेत, संभाजीनगरला आहेत, अशा अनेक ठिकाणी मोडी कागदपत्र आजही उपलब्ध आहेत. तर अशी पुण्यातली जी कागदपत्र होती, या कागदपत्रांचं संशोधन करून रियासतकार सरदेसाई जे होते त्यांनी त्याला पेशवे दप्तर खंड असं नाव दिलं होतं. कारण ते पुण्यात ज्या ठिकाणी संकलित केलं गेलं त्या इमारतीला पेशवे दप्तर असं म्हटलं जातं. तर त्या पेशवे दप्तरातल्या या कागदपत्रातली निवडक कागदपत्र त्यांनी बाजूला काढली आणि 46 खंड हे 1945 सालापर्यंत प्रकाशित केले. दुर्दैव असं आमचं की स्वातंत्र्यानंतर जसं इतिहासाबद्दल काही बोध आपल्याकडे राहिला नाही आणि म्हणून मोडी लिपी शिकवणंही बंद केलं. ते तोपर्यंत 1955-57 सालापर्यंत शाळेमध्ये मोडी लिपी शिकवली जात होती, तीही बंद झाली आणि लोक हे मोडी वाचणं विसरून गेले. आता ह्या 5 कोटी मोडी कागदपत्रांचं पुढे काय होणार? जे खंड रियासतकार सरदेसाई आणि त्यांच्या सगळ्या समूहांनी प्रकाशित केले होते त्याच्यापुढे एकही खंड होत नव्हता प्रकाशित. मग आम्ही ही कागदपत्र सरकारकडनं मिळवली. तर ती मिळवली किती? तर या रियासतकार सरदेसाईंनीच त्यांचं काम जे केलं होतं त्याचबरोबर संशोधनासाठी निवडलेली कागदपत्रे, ज्याला शॉर्ट फॉर्म सन्निका, संशोधनासाठी निवडलेली कागदपत्रे, किंवा ज्याला आपण म्हणू वन लाईन इंडेक्स, की हे पत्र जे अमुक एक पत्र हे कोणी कोणाला कशासाठी कधी लिहिलं आहे, अशी वन लाईन इंडेक्स त्यांनी तयार करून ठेवली होती. आणि अशी 80,000 पत्र आहेत, ती उजेडात आणणं आवश्यक आहे, कारण ती त्यांनी बाजूला काढून ठेवली आहेत पण त्यांनी प्रकाशन केलं नव्हतं. मग आम्ही ही पत्र सरकारकडनं डिजिटल स्वरूपात मिळवली, स्कॅन केलेली. त्यानंतर असंच शाहू दप्तर म्हणून एक खंड आहेत त्याचेही आहेत. या दोन्हीचे मिळून जवळजवळ 115 रुमाल आहेत. या दोन्हीमध्ये मिळून साधारणतः 1.5 लाख पत्र आहेत आणि याच्यामध्ये हा सगळा मराठेशाहीचा वैभवशाली पण दडलेला इतिहास आहे. म्हणून आम्ही सगळ्या आमच्या मंडळाच्या प्रयत्नातनं अनेक मंडळींना मोडी लिपी शिकवली. मग त्या नुसती बेसिक मोडी येऊन चालत नाही, बेसिक बरोबर ॲडव्हान्स यावे लागते. म्हणजे बेसिक आल्यानंतर ॲडव्हान्स, सुपर ॲडव्हान्स, सुपर ॲडव्हान्स असे त्यांचे आम्ही कोर्स केले. याचं कारण काय? मग हे असं बेसिक आणि ॲडव्हान्समध्ये फरक काय? तर मोडी लिपी जी आहे ती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळातली पण काही पत्रव्यवहारांमध्ये आहे, शिवाजी महाराजांच्या काळातल्या पत्रव्यवहारात आहे, 18व्या शतकातला जो मुख्यतः मराठेशाहीचा कालखंड आहे त्या काळातली आहेत आणि ब्रिटिशांच्या काळातली पण आहेत. मग हा सुपर ॲडव्हान्स वर्ग करणारा जो आहे त्याला या इतिहासाची सगळी माहिती करून देतो आणि त्याला या 3-4 कालखंडातली मोडी कागदपत्र वाचता आली पाहिजे,
असं त्याला तज्ज्ञ आम्ही त्यामध्ये करतो. आणि म्हणून तसे आता तज्ज्ञता अनेक जणांनी मिळवली आहे आणि आता त्यांच्या आधारे आम्ही या विषयांचं वर्गीकरण केलं आहे आणि जवळजवळ 200 विषय आमचे निघालेत. तर ही जी कागदपत्रं आहेत, या कागदपत्रांचं आम्ही वर्गीकरण करतो आहे या 200 विषयात आणि त्या प्रत्येक विषयाचा एक खंड आम्ही प्रकाशित करणार आहोत. त्यामुळे 1945 सालानंतर एकही खंड आज 2025 पर्यंत प्रकाशित झाला नाही. पण आत्ता आम्ही जे प्रयत्न सुरू केलेत त्यातनं कदाचित पुढच्या वर्षभरात पहिले 10 खंड तरी येतील या 200 पैकी आणि उरलेल्या 190 खंडांचंही आमचं काम सुरू आहे. परंतु हे काम अतिशय धीम्या गतीने चालणार आहे. एकतर याला खूप मोठा खर्च आहे या सगळ्या विषयाला, कारण खूप स्टेप्स आहेत या कशा पद्धतीने करायचं. तर मोडी ही भाषा नाही आहे, मोडी ही लिपी आहे. त्यामुळे मोडीतनं मराठीत होतंय म्हणजे काय, तर लिप्यांतर होतंय. तर ते लिप्यांतर करून हे 200 खंड आम्ही प्रकाशित करायला घेतलेत, ज्यातनं हा अपरिचित इतिहास मोठ्या प्रमाणात समाजासमोर येईल. पण याने आपल्याला इतिहासाचे बरेचसे पुरावे मिळतील आणि त्याने असं म्हणायला हरकत नाही की आपला इतिहास खूप जास्त स्ट्रॉंग होईल किंवा सशक्त पण होईल. जेव्हा आपण महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल बोलतो आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण राण्यांबद्दल बोलतो, तर पहिलं नाव तोंडावर येतं ते झाशीची राणी लक्ष्मीबाई. तर राणी ताराबाईंबद्दल असा एखादा प्रसंग किंवा राणी ताराबाईंच्या आयुष्यात त्यांनी जे काही लढाया केला, यावर थोडासा प्रकाश टाकता येईल तुम्हाला? राणी ताराबाईंच्या निमित्तानं एक गोष्ट सांगता येईल आपल्याला, ती म्हणजे अतिशय विषम लढाई आपण जिंकली. म्हणजे काय, तर बघा, शिवाजी महाराजांचा जन्म आहे 1630 सालचा, औरंगजेबाचा जन्म आहे 1618 सालचा. आता शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या लढाईला तोंड दिलं 1648 साली, म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी. फतेखानाचा त्यांनी पुरंदर किल्ल्यावर पराभव केला. शिवाजी महाराजांचं 1680 साली निधन झालं. त्यावेळेला स्वराज्यावर आले सिंहासनावर संभाजीराजे, हेही आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला औरंगजेब किती वर्षाचा आहे? 62 वर्षाचा आहे. आणि संभाजीराजे 23 वर्षाचे आहेत आणि त्याच्याशी लढतायत. 9 वर्ष त्यांनी झुंज दिली आणि अखेर औरंगजेबाने फितुरीचा वापर करून त्यांना पकडलं आणि मारलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता त्यावेळेला कोण आहे औरंगजेब? तर 71 वर्षाचा औरंगजेब आहे. आणि तो कोण आहे? तर ज्याच्याकडे उत्तर भारत पण होता, पण आता दक्षिण भारतातली आदिलशाही आणि कुतुबशाही पण त्यांनी नष्ट केली आणि दक्षिण भारतही त्याच्याकडे सगळा आला आहे. आणि आता महाराष्ट्रातही तो परत आला. इथेही त्यांनी संभाजीराजांना पकडलं आणि मारलं. त्यामुळे इथलाही सगळा भूप्रदेश आता त्याच्या ताब्यात आला आहे. असा एका अर्थाने शक्तिमान औरंगजेब, त्याच्याशी लढायला कोण उभे राहिलेत? 1689 साली संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तर राजाराम महाराज. त्यांचं वय किती आहे? तर 19 आहे. 71 वर्षाच्या प्रबळ औरंगजेबाशी 19 वर्षाचे राजाराम महाराज लढत आहेत. त्यांनी 11 वर्ष झुंज दिली. प्रसंगी जिंजीला गेले महाराष्ट्रातनं उठून. 7 वर्ष जिंजीच्या किल्ल्यात अडकले होते, तिथनं निसटून पुन्हा आले. या सगळ्या दगदगीचा परिणाम म्हणून राजाराम महाराजांचंही 1700 साली निधन झालं. आता तेव्हा औरंगजेब किती वर्षाचा आहे? 82 वर्षाचा आहे. आणि त्याच्यासमोर उभ्या कोण राहिल्या? महाराणी ताराबाई, म्हणजे राजारामांची विधवा पत्नी. लक्षात घ्या, आजपासून 325 वर्षांपूर्वी एक विधवा स्त्री एवढ्या प्रबळ सत्ताधीश औरंगजेबाशी लढायला उभी राहिली आणि तिच्याच कारकिर्दीत औरंगजेब याच महाराष्ट्रात गाडला गेला. तर ही विषम लढाई मराठ्यांनी जिंकली औरंगजेबाच्या मृत्यूने. 7 वर्ष ताराराणींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जी दुर्ग युद्धनीती अवलंबली, की औरंगजेबाला असं वाटलं की मराठ्यांचा प्राण त्यांच्या किल्ल्यांमध्ये आहे आणि म्हणून तो मराठ्यांचे किल्ले जिंकायच्या मोहिमेला निघाला 1690-92 सालाच्या नंतर विशेषतः. तर तो ज्या पद्धतीने किल्ले जिंकत गेला, तो पुढे पुढे गेला आणि मागचे किल्ले परत मराठ्यांनी जिंकायला सुरुवात केली. आत्ता मी इथे त्याचं सविस्तर वर्णन करत नाही, परंतु एक विशिष्ट प्रकारची दुर्गयुद्ध नीती राजाराम महाराज आणि ताराराणींच्या कालखंडात मराठ्यांनी अवलंबली. त्याच्यामुळे औरंगजेब पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा किल्ला जिंकायचा तर मराठे पुन्हा पहिला किल्ला जिंकायचा. तो 6वा जिंकला की यांनी दुसरा जिंकलेला असायचा. अशा पद्धतीने मराठ्यांनी औरंगजेबाला 27 वर्ष महाराष्ट्रात खिळवत ठेवलं. आणि हे काय झालं, तर शेवटी औरंगजेब याच ताराराणींच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात निधन पावला आणि इथंच गाडला गेला. तर ही विषम लढाई एका अर्थाने होती आणि ती औरंगजेबाच्या मृत्यूमुळे मराठ्यांनी जिंकली असं म्हणायला लागेल. आणि त्या विषम लढाईत सगळ्यात शेवटचा जो सहभाग होता या 27 वर्षाच्या कालखंडातला, तो ताराराणींचा होता. आणि म्हणून त्यांचं स्थान इतिहासात फार मोठं आहे. आणि म्हणून आपल्याला हे माहितीच नाही आहे, शिकवलंच नाही. त्यामुळे झाशीच्या राणींचंही काम मोठं आहे, याच्याबद्दल काही शंकाच नाही कोणाच्याही मनामध्ये. त्यांचं देशप्रेम, त्यांनी इंग्रजांशी दिलेला लढा,
पण हे महाराष्ट्रातले जिजामाता आहेत ना आमच्याकडे, ताराराणी पण आमच्याकडेच आहेत ना, परंतु त्याकडे दुर्लक्ष झालं आहे. अशा आपल्या अनेक राण्या आहेत, कारण आपल्या इतिहासामध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये स्त्री ही खूप कोमल किंवा मागे बसणारी किंवा भ्याड कधी नव्हतीच. स्त्री ही तेवढीच सक्षम दाखवलेली आहे. स्त्रीच्या हातात असलेल्या बांगड्यांमध्येही तेवढीच ताकद दाखवलेली आहे, जेवढी आपण म्हणतो की पुरुषाच्या तलवारीत आणि मनगटात आहे. तर या सगळ्या राण्यांनी त्याच्यासाठी एक रोल मॉडेल म्हणून आजच्या आपल्या पिढीच्या समोर येणं फार गरजेचं आहे. त्यासाठी एक उदाहरण मध्येच तुम्हाला थांबवून सांगतो की असंच उदाहरण आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं, की शिवाजी महाराजांनी जे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आणली, त्यांच्या ती मुद्रेमध्ये पण दिसते की मला हे राज्य कशासाठी करायचं, तर लोककल्याणासाठी. ती लोककल्याणकारी राज्याची संकल्पना अतिशय भव्य स्वरूपात 18व्या शतकात जर कोणी राबवली तर ती अहिल्यादेवी होळकरांनी राबवली. तर मागचं वर्ष त्यांचं 300वं जयंती वर्ष होतं. परंतु ही माहिती पण नाही समाजासमोर की अहिल्यादेवींनी किती प्रकारची कामं या देशामध्ये केली. त्यांचं राज्य प्रत्यक्ष भौगोलिकदृष्ट्या अतिशय सीमित क्षेत्रामध्ये होतं, परंतु त्यांनी केलेली कामं जवळजवळ देशभर आहेत. तर आणि तीसुद्धा कामं त्यांनी वैयक्तिक निधीतनं केली आहेत, त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतनं केली, की ज्या कामांची आज त्यांनी केलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांची जर आज किंमत काढायचं ठरवलं तर ती काही हजार कोटी रुपयांमध्ये होईल. एवढं मोठं काम अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या पतीच्या निधनानंतर केलं आहे, हेही समाजाला माहीत नाही. तर अशा प्रकारे या मातृशक्तीचं हिंदू समाजामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आदराचं पवित्र स्थान होतं. आणि याच्या उलट आमच्यावर चालून आलेल्या आक्रमकांच्या समाजामध्ये आजही मातृशक्तीचं स्थान काय ते आपण पाहतो. तर या दोन्हीची तुलना करता आमच्या इतिहासातल्या अशा अपरिचित व्यक्तिमत्वांची, विशेषतः मातृशक्ती महिलांची, ही माहिती तरुण पिढीला करून देणं हे फार गरजेचं आहे. हो, त्यातलाच एक त्यांचा प्रकल्प म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर. लोक काशी विश्वनाथ मंदिरला जातात, पण त्याचा इतिहास आपल्याला माहिती नाही आहे. आणि आज आम्ही सगळे काम करतोय वुमन एम्पॉवरमेंट, महिला सशक्तीकरणासाठी. पण आपला इतिहास जर बघितला तर महिला दुर्बल कधी नव्हत्याच. त्या शासनकर्त्या होत्या, त्यांनी एवढे मोठे प्लॅनिंग केले, एवढे मोठी मोठी युद्ध लढलीत, तर त्या दुर्बल कधी होत्या. पण या सगळ्याची माहिती आपलीच आपल्याला नाही आहे आणि आपण दुसऱ्यांचे हे सगळे जे काही आचरण आहे त्यांच्या धर्मांचं असेल किंवा त्यांच्या मूल्यांचं असेल ते केल्यामुळे आपल्याला पुन्हा वुमन एम्पॉवरमेंटकडे जायला लागतंय. म्हणजे आपण परत आपल्याच संस्कृतीकडे परत चाललोय असं मला वाटतंय. तर या सगळ्या चर्चेमधनं माझा तुम्हाला एक अखेरचा प्रश्न असा राहील की तुमच्यासाठी हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे हिंदू कोण हे आधी लक्षात घ्यायला लागेल. आणि याची सगळ्यात सोपी व्याख्या आपली राज्यघटना ज्यांनी निर्माण केली त्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवली. त्याच्यामध्ये त्यात त्यांनी म्हणले की हिंदू म्हणजे कोण? जो ख्रिश्चन नाही आहे, जो मुसलमान नाही आहे, जो पारशी नाही आहे आणि जो या देशामध्ये राहतो तो हिंदू आहे. तर ते सगळे म्हणजे हिंदू. तर ही संकल्पना राज्यघटनेमध्येच पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवली आहे. तर ते हिंदू, त्यामुळे त्या हिंदू धर्मामध्ये, कारण धर्म जर विचार करायला गेलो तर जगामध्ये फक्त एकच धर्म आहे, हिंदू आहे. बाकी रिलिजन किंवा पंथ आहेत थोडक्यात, ते धर्म एकच आहे. तर त्यामुळे त्याची एकाने कुणी व्यक्तीने स्थापना केलेली नाही आहे. तर ह्या सगळ्या संकल्पनांवर आधारित जे आहे ते म्हणजे हिंदुत्व आहे. आणि म्हणून हिंदुत्व हे खूप व्यापक आहे, सर्वसमावेशक आहे. हिंदूमध्ये आस्तिकही हिंदू आहेत, नास्तिक असला तरी आम्ही म्हणतो की तुम्ही हिंदू आहात, याची आम्ही मान्यता आहे आम्हाला याची. तर तुम्ही पूजापाठ कशा पद्धतीने करता, भगवान शंकराचं करता का विष्णूचं करता का कोणाचंच करत नाही, तरी तुम्ही सगळे हिंदू आहात. तर अशा प्रकारचं एक व्यापक संकल्पना हिंदुत्वामध्ये आहे. ते हिंदुत्व आम्हाला मान्य आहे आणि त्यासाठीच आम्ही हे काम करतोय. तर हिंदुत्व हे पूजेशी निगडित नसून त्यांच्या निष्ठेशी आहे असं म्हणावं लागेल. आणि थोडक्यात सांगायचं तर धर्मो रक्षती रक्षतः, म्हणजे जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो आणि त्यामुळे त्याचीच मदत आपल्याला आपलं उर्वरित आयुष्य घालवण्यासाठी होते. धन्यवाद थोरात सर, तुमच्यामुळे खूप गोष्टी आज आम्हाला इथे कळाल्या. तुमच्याकडनं खूप सारा इतिहास आम्हाला पुन्हा एकदा बघायला मिळाला आणि आम्ही निश्चितपणे तुमच्या येणाऱ्या पुस्तकांचं आणि येत असलेल्या मोडी लिपींच्या भाषांतरांची वाट बघतोय.
आणि त्या सगळ्याला वाचण्याचा आणि गड किल्ल्यांना इथून पुढे विजिट करायचा एक निश्चय मी तरी स्वतः केलेला आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. इन्व्हिन्सिबल सोल्सवर आल्याबद्दल आम्ही तुमचे आभार. धन्यवाद.